प्रस्तावना. मुलांनो, शिवरायांना प्रत्येक आघाडीवर यश प्राप्त झाले. त्यांनी शक्तीऐवजी युक्तीचा वापर करून आपली प्रत्येक संकटातून सुटका करून घेतली. या यशात त्यांचे सरदार, मावळे, त्यांचे युद्धतंत्र, किल्ले, आरमार या सर्वांचा वाटा होता. त्याची माहिती आज आपण या पाठात घेणार आहोत. शिवरायांचे शौर्य व धैर्य. मुलांनो, आपण पाहिले की ज्या वयात मुले वेगवेगळे खेळ खेळतात त्या वयात शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी त्यांनी अतिशय लहान वयापासून प्रयत्न सुरू केले होते. शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या बाल सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. तेव्हापासून ते वयाच्या 50व्या वर्षांपर्यंत त्यांनी अहोरात्र आपला देह स्वराज्यासाठी झिजविला. त्यांनी आपला अखेरचा श्वास राजधानी रायगड येथे घेतला. अवघ्या 35 वर्षांच्या काळात महाराजांनी सुमारे 300-400 वर्षे गुलामगिरीत असणाऱ्या जनतेला सर्व बंधनातून मुक्त केले. शिवरायांनी हे सर्व ताकदीच्या जोरावर मिळविले असे नाही. त्यांची ताकद शत्रूच्या तुलनेत फारच कमी होती. त्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर व राजकीय डावपेचांच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कारणी लावले. शत्रूविरुद्ध ते आयुष्यभर लढले. अत्यंत कठीण परिस्थितीत आपली तलवार हातात घेऊन ते लढाईत उतरले. एकीकडे आदिलशहा तर दुसरीकडे मुघल, सिद्दी असे चोहो बाजूंनी शत्रूंनी त्यांना वेढले होते. अफझल खानाचा वध, शाइस्ता खानावरील हल्ला, सुरतेची लूट यांसारख्या अत्यंत कठीण प्रसंगांवेळी महाराजांनी स्वतः पुढाकार घेऊन विजय मिळविला. स्वराज्यावर एक ना अनेक संकटे आली, पण शिवराय कोणत्याच संकटाला घाबरले नाहीत की डगमगले नाहीत. त्यांनी प्रसंगी युद्ध केले, तर काही वेळी त्यांनी स्वराज्याचा व दूरवरच्या गोष्टींचा विचार करून 2 पावले मागे घेत त्या प्रसंगांना तोंड दिले. उदाहरणार्थ पुरंदरचा तह. शिवराय पराक्रमी होते, तसेच ते थोर मुत्सद्दीही होते. कोणत्या वेळी कोणती खेळी खेळायची हे त्यांना अत्यंत चांगल्या प्रकारे माहीत होते. महाराजांचे सर्व शत्रू हे अफाट ताकदीचे व मोठे सैन्य असलेले होते. त्यांच्यापुढे महाराजांची शक्ती काहीच नसे. तरीही महाराजांनी युक्तीचा वापर करून शत्रूला बेजार करून सोडले. अफझल खान म्हणजे अतिशय ताकद असलेला वीर. आदिलशाहीच्या दरबारी त्याच्यापेक्षा शूर पराक्रमी दुसरा कुणी नव्हता. अशा अफझल खानाचा निकाल महाराजांनी एका क्षणात त्याचा कोथळा बाहेर काढून लावला. या प्रसंगी शिवराय स्वतः न घाबरता गेले. दुसरा प्रसंग म्हणजे पन्हाळगडाला सिद्दी जौहरने दिलेल्या वेढ्यातून बाहेर पडले. शत्रूला जरा जरी शंका आली असती तर महाराजांचा शेवट त्याच ठिकाणी झाला असता. तिसरा प्रसंग म्हणजे मुंगीलाही जायला वाट नाही अशा कडक बंदोबस्तातून महाराज व त्यांचे सैन्य लाल महालात घुसले व त्यांनी रात्री अंधारात शाइस्ता खानावर छापा घालून त्याची 3 बोटे तोडली. शाइस्ता खानाची कायमची खोड मोडली गेली. या सर्वांपेक्षा मोठा पराक्रम गाजविला तो आग्र्यात. आपल्या प्रदेशात कोणीही पराक्रम गाजवेल, पण शत्रूच्या कैदेत त्याच्याच प्रांतात पराक्रम गाजविणारा, त्याच्या हातावर तुरी देणारा एकमेव शूर वीर म्हणजेच आपले शिवराय. सरदारांची स्वामीनिष्ठा. मुलांनो, युद्धात यश मिळवण्यासाठी जसा सेनानायक पराक्रमी असावा लागतो, तसेच त्याला साथ देणारे सैन्यही प्रामाणिक, पराक्रमी, धाडसी व स्वामीनिष्ठा असणारे असावे लागते. सरदारांची शिवरायांवर फार निष्ठा होती. त्यातील एक निष्ठावंत सरदार म्हणजे वीर बाजी पासलकर हे होते. ते अत्यंत शूर होते. स्वराज्यासाठी पहिले बलिदान देणारे ते सेनापती होते. विजापूरच्या आदिलशहाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी सन 1648 मध्ये फत्तेखानास स्वराज्यावर पाठविले. फत्तेखानाने जेजुरीजवळील बेलसर येथे तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील शुभान मंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिला पराभव होता. शिवरायांनी कावजी मल्हार यास शुभान मंगळ गड ताब्यात घेण्यास पाठविले. त्याने एका रात्रीत गड ताब्यात घेतला. तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांना बेलसरच्या छावणीवर पाठविले. या सर्वांनी अचानक छावणीवर हल्ला करून फत्तेखानाला पराभूत केले. परंतु यात स्वराज्याचा एक हिरा धारातीर्थी पडला.
तो म्हणजे वीर बाजी पासलकर होय. दुसरे स्वामीनिष्ठावंत म्हणजे कान्होजी जेधे होत. शहाजीराजांनी कर्नाटकातून शिवराय व जिजामाता यांना पुण्याकडे पाठविले. तेव्हा त्यांनी कान्होजी जेधेंना मावळातील देशमुखांना सोबत घेऊन शिवरायांच्या पाठीशी राहण्यास सांगितले. त्यांनी आपले आयुष्य स्वराज्यासाठी अर्पण केले. फिरंगोजी नरसाळा या शिवरायांच्या शूर मावळ्याने पुण्याजवळील चाकणचा किल्ला अगदी कमी सैन्यासोबत 2 महिने लढविला. शाहिस्तेखानासारख्या बलाढ्य शत्रूला त्यांनी सहजासहजी तो किल्ला घेऊ दिला नाही. त्यांच्या या शौर्यावर खुश होऊन शाहिस्तेखानाने त्याला बादशहाकडे चाकरीस राहण्यास सांगितले. पण हा मर्द मावळा त्याने त्या स्पष्ट नकार दिला. महाराजांच्या सैन्यात अनेक जाती धर्माचे सैन्य होते. त्यांचे शत्रू जरी मुस्लिम असले तरी महाराजांनी स्वराज्याच्या उपयोगी पडणाऱ्या मुस्लिमांना जवळ केले होते. सिद्दी जौहरने जेव्हा पन्हाळ्याला वेढा दिला तेव्हा सिद्दी हिलाल व त्याचा पुत्र शिवरायांच्या बाजूने लढले. पन्हाळ्याच्या वेढ्यातून महाराज निसटून जात असताना मृत्यू त्यांचा पाठलाग करत होता. परंतु बाजीप्रभूने महाराजांचा मृत्यू आपल्यावर ओढावून घेतला. तानाजी मालुसरे या शूराने आपल्या स्वतःच्या मुलाच्या लग्नाची तयारी बाजूला ठेवली व कोंढाणं घेण्यासाठी ते गेले. तेथेच त्यांनी स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले. स्वराज्याचे तिसरे सेनापती म्हणजे प्रतापराव गुजर हे होते. त्यांचे खरे नाव कुडतोजी गुजर असे होते. शिवरायांकडून त्यांना प्रतापराव अशी पदवी मिळाली होती. विजापूरहून आलेल्या बहलोल खान याने 12,000 स्वारींनिशी स्वराज्यावर चाल करून मोठा धुमाकूळ घातला होता. रयतेवर अतिशय अत्याचार केले होते. प्रतापरावांनी गनिमी काव्याचा वापर करून बहलोल खानास सळो की पळो करून सोडले. त्यांनी त्याचा पराभव केला. बहलोल खान आपल्या सैन्यासह प्रतापरावांना शरण आला. शरण आलेल्या बहलोल खानास मोठ्या मनाने प्रतापरावांनी सोडून दिले. परंतु रयतेचे अतिशय हाल करणाऱ्यास सोडून देऊन तुम्ही मला तुमचे तोंड दाखवू नका असे महाराजांचे पत्र प्रतापरावांना मिळताच प्रतापराव आपले सैन्य घेऊन खानाच्या मागावर निघाले. आपल्या छावणीच्या जवळच नेसरी येथे बहलोल खानाचा तळ पडलाय ही माहिती प्रतापरावांना हेराकडून कळाल्यावर ते तडक खानाच्या छावणीवर चालून गेले. त्या लढाईत अतिशय पराक्रम गाजवून ते हुतात्मा झाले. प्रतापराव गुजर मृत्युमुखी पडल्यानंतर महाराजांनी हंबीरराव मोहिते यांना सेनापती केले. त्यांनी अनेक लढायांमध्ये पराक्रम गाजविला. अष्टप्रधान मंडळात त्यांचा समावेश होता. तसेच जालना स्वारीच्या वेळी शत्रूशी लढताना सेनानायक सिधोजी निंबाळकर यांनी आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. अशी कितीतरी उदाहरणे महाराजांच्या निष्ठावान सैनिकांची सांगता येतील. म्हणूनच महाराजांचे हे स्वराज्य उभे राहू शकले. शिवरायांचा गनिमी कावा. महाराजांच्या या यशात सर्वात मोठा वाटा कशाचा असेल तर त्यांच्या युद्ध करण्याच्या तंत्राचा म्हणजेच गनिमी काव्याचा होय. आदिलशहा मुघल हे सर्व महाराजांचे शत्रू महाराजांपेक्षा कितीतरी मोठे व अफाट सैन्य असलेले होते. लाखोंनी सैन्य त्यांच्याजवळ होते. महाराजांचे सैन्य हे काही हजारांच्या घरात होते. शत्रूजवळ तोफा व भरपूर दारुगोळा होता आणि महाराजांकडे थोडे सैन्य व कमी युद्ध साहित्य होते. एवढे कमी साहित्य व कमी सैन्य घेऊन ते एवढ्या मोठ्या सैन्याशी कसे लढणार? उघड्या मैदानावर शत्रूशी सामना करणे त्यांना शक्य नव्हते. तेव्हा शिवरायांनी विचार केला की महाराष्ट्र हा डोंगराळ प्रदेश आहे. आपल्या प्रदेशात डोंगर, घाट, खिंडी भरपूर प्रमाणात आहेत. शत्रूशी लढताना आपल्याला या सर्व गोष्टींचा उपयोग होईल. हे विचारात घेऊन शत्रूशी सामना कसा द्यायचा हे त्यांनी ठरविले. महाराष्ट्रावर शत्रू स्वारी करताना किंवा हल्ला करताना त्यांना आपला प्रांत सोडून यावे लागे. त्यामुळे ते येताना आपल्यासोबत भरपूर सामान घेऊन येत. ते सर्व आवरून लढाईला यायला त्यांना वेळ लागे. या उलट मराठे घोडेस्वारांजवळ जड असे काहीच सामान नसे. त्यांच्या फक्त पाठीला ढाल, कमरेला तलवार, हातात भाला एवढेच त्यांच्याकडे असे. त्यामुळे त्यांना डोंगर चढताना व उतरताना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसे. पाहता पाहता ते डोंगर चढत आणि उतरत असत. शिवरायांचे सर्व मावळे काटक व चपळ होते. त्यांचे बालपणच डोंगर दऱ्यात व खडतर रस्त्यांवरून गेले होते. शत्रू व आपल्या सैन्यातील फरक लक्षात घेऊन
त्यांनी शत्रूबरोबर उघड्या मैदानावर लढाई करायचे टाळले. यातून महाराजांची मुत्सद्देगिरी दिसून येते. महाराज शत्रूवर हल्ला करण्यापूर्वी त्यांच्या छावणीत आपले हेर पाठवत व शत्रूची सर्व माहिती मिळवत. सर्व माहिती मिळवल्यानंतर ते शत्रूवर अचानक हल्ला करत. अशा वेळी शत्रू बेसावध असे. त्यांना काय होत आहे हेच कळत नसे. ते गडबडून जात असत. महाराजांचे सैन्य शक्यतो रात्रीचे हल्ले करत. अंधारात शत्रूला काय होत आहे हे कळून ते युद्धाला तयार होण्यापूर्वीच ते वेगाने निघून जात व दिसेनासे होत. डोंगराळ भागात अशा लपून छपून लढाया करायला शिवरायांनी सुरुवात केली. यालाच गनिमी कावा असं म्हणतात. शिवरायांनी याच युद्धतंत्राचा वापर करून बादशहाच्या प्रचंड फौजांचा अक्षरशः धुव्वा उडविला. अनेक अडचणींच्या वेळी शत्रूला पराभूत करण्यासाठी महाराजांनी नेहमी याच तंत्राचा वापर केला. डोंगरी किल्ले. शिवरायांची पूर्ण भिस्त म्हणजे विश्वास हा डोंगरी किल्ल्यांवर होता. एखादा किल्ला ताब्यात आला म्हणजे त्या किल्ल्याच्या आसपासच्या प्रदेशावर सत्ता निर्माण करणे व त्या प्रदेशावर लक्ष देणे सोपे जात असे. ताब्यात आलेल्या किल्ल्यावर भरपूर अन्नधान्य व दारुगोळा यांचा भरपूर साठा करून ठेवला म्हणजे झाले. याचा उपयोग महाराज शत्रूने वेढा दिला की करत. मग शिवरायांचे अगदी थोडे सैन्यही शत्रूच्या प्रचंड फौजेला 2-2 वर्षे दाद देत नसे. नाशिक जवळील रामशेज हा किल्ला अशाच प्रकारे लढविला गेला होता. शत्रू कितीही ताकदवान असला तरी किल्ल्यावर सर्व सोयी असल्याने किल्ल्याचा आश्रय घेता येत असे. म्हणूनच शिवरायांनी आपली राजधानी एखाद्या उघड्या मैदानावर असलेल्या शहरात ठेवली नाही, तर ती प्रथम राजगडावर ठेवली आणि नंतरही राजधानीसाठी रायगड या डोंगरी किल्ल्याची निवड करण्यामागील हेतू हाच होता. किल्ल्यांचे रक्षण. फक्त किल्ले ताब्यात घेऊन महाराज शांत बसत नसत, तर त्या किल्ल्यांचे रक्षणही ते मोठ्या चातुर्याने करत. किल्ल्यांच्या रक्षणासाठी शिवरायांनी गडांवर वेगवेगळ्या जाती जमातींची माणसे नेमली होती. योग्य गुण हेरून महाराज त्या व्यक्तींवर तशा प्रकारची जबाबदारी सोपवित असत. त्यामुळे कामे व्यवस्थित बिना गोंधळाची पार पडत असत. भिन्न भिन्न जातींचे लोक किल्ल्यावर असल्याने शत्रूला माणसे फोडता येत नसत. एखादा फितूर झाला म्हणजे शत्रूला जाऊन मिळाला तर त्याच्यावरती असणारा असे करीलच असे नाही. त्यामुळे भीतीमुळे कोणीही हे धाडस करीत नसे. यावरून शिवराय किती दूरवरचा विचार करत असत हे लक्षात येते. चौथाई. स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी शिवरायांना पैसे उभारणे आवश्यक होते. हा पैसा शिवराय शत्रूच्या प्रदेशावर स्वाऱ्या करून उभारत असत. शत्रूच्या मुलखातून वसुलीचा जो चौथा हिस्सा किंवा वाटा शिवराय घेत त्यास चौथाई असे म्हणत. उदाहरणार्थ, महाराजांनी स्वारी केलेल्या प्रदेशातील शत्रूचे महसूल उत्पन्न जर 100 रुपये असेल तर त्यातील चौथा हिस्सा म्हणजे 25 रुपये महाराजांना द्यावे लागे. चौथाई हिस्सा जे शत्रू शिवरायांच्या फौजांना देत असत त्यांना शिवरायांच्या फौजा कधीही त्रास देत नसत. यामुळे स्वराज्याला पैसा कमी पडत नसे. चौथाईचा हक्क हा शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचा उत्कृष्ट नमुना आहे. आरमार दल उभारले. महाराजांच्या स्वराज्याला जसा जमिनीवरील शत्रूंपासून धोका होता तसाच तो सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूंपासूनही होता. सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या समुद्री मार्गाने भारतात येऊन पोहोचलेल्या परकीय लोकांचा स्वराज्याला पुढे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे हे शिवरायांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी पुढचा विचार करून भारतातील पहिले असे आपले स्वतःचे आरमार दल उभारले. त्यांनी समुद्रात शत्रूशी सामना करताना उपयोगी पडतील म्हणून सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे भक्कम व मजबूत सागरी किल्ले बांधले. आजही ते किल्ले गेल्या 300-400 वर्षांपासून सागराच्या लाटांचा मार खात उभे आहेत. त्यांच्याकडे पाहून आजही आपले मन थक्क होते. स्वराज्यांवर कितीतरी संकटे आली, पण शिवरायांनी मोठ्या शौर्याने, पराक्रमाने आणि मुत्सद्दीगिरीने त्यांना तोंड दिले. म्हणूनच सामान्यांचे स्वतःचे राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण झाले. प्रस्तावना. मुलांनो, महाराजांनी स्वराज्य निर्माण केले ते इतर राजांप्रमाणे स्वतःला त्याचा उपभोग घ्यायला नव्हे, तर आपली प्रिय जनता सुखी होण्यासाठी. स्वराज्यातील सर्व गोष्टी त्यांनी रयतेला डोळ्यांसमोर ठेवूनच केल्या.
त्यांचे आपल्या रयतेवर कसे प्रेम होते ते आपण या पाठातून पाहणार आहोत. रयतेच्या सुखासाठी शिवरायांना त्यांचे वडील शहाजीराजे यांच्याकडून पुणे, सुपे, इंदापूर, चाकण या प्रांतातील छोटीशी जहागीर मिळाली होती. या जहागिरीतूनच त्यांनी अतिशय भव्य, दिव्य व समृद्ध असे स्वराज्य निर्माण केले. शिवराय लहान असताना त्यांनी पाहिले होते की परकीय शत्रू कशा पद्धतीने आपल्या मुलुखावर स्वाऱ्या करायचे. त्यातून ते लोकांचे असेल नसेल ते लुटून घेऊन जायचे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात आपले घोडे, हत्ती सोडून पिकांची नासधूस करायचे. स्त्रियांवर अत्याचार केले जायचे. हे सर्व त्यांनी त्यांच्या लहानपणी पाहिले होते. या अन्याय व अत्याचाराची महाराजांना चीड यायची. त्यांनी लोकांना याविरुद्ध लढण्यासाठी जागे केले. त्यांच्यात स्वाभिमान निर्माण केला. त्या लोकांची मदत घेऊन व स्वतःचा जीव धोक्यात घालून आणि आपल्या सर्व बलाढ्य शत्रूंचा पराभव करून शिवरायांनी न्यायाचे स्वराज्य निर्माण केले. त्यामुळे महाराजांच्या स्वराज्यातील रयत सर्व बाजूंनी सुखी झाली. सेवकांवर माया. इतर राजांच्या बाबतीत सेवक म्हणजे नोकर असत. राजाने त्यांना पगार द्यायचा व नोकराने त्यांची चाकरी करायची. युद्धात लढायचे, त्यात त्याला मरण आले तर विषय तिथेच संपला. राजाला त्याच्याशी काही देणे घेणे नसे. परंतु महाराजांचे मात्र असे नसे. त्यांची आपल्या सेवकांवर मोठी माया होती. त्यातील काही तर महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते. त्यांच्यात महाराजांनी कधी जात, धर्म, आपला, परका, गरीब, श्रीमंत असा भेदभाव केला नाही. प्रत्येकातील गुण ओळखून त्यांनी त्यांच्यावर त्यानुसार जबाबदाऱ्या सोपवल्या. बाजीप्रभूने शिवराय विशाळगडावर पोहोचेपर्यंत खिंड लढवली. शिवरायांनी त्यांच्या मागे त्यांच्या मुलांचे संगोपन केले. दुसरा शूर मावळा म्हणजे तानाजी होय. तानाजी स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्यासाठी गेला. त्यात त्यांना मरण आले. रायबाचे लग्न तसेच राहिले. शिवरायांनी स्वतः त्याच्या गावी जाऊन रायबाचे लग्न लावून दिले. रायबाला आपल्या मायेचे छत्र दिले. त्याला वडील या नात्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. आग्र्याच्या कैदेतून महाराज निसटून येताना आपला जीव धोक्यात घालून महाराजांना मोलाची साथ देणारा मदारी मेहतर याला शेवटपर्यंत अंतर दिले नाही. नेहमी त्याला मदत केली. प्रतापराव गुजर यांनी तर महाराजांच्या एका शब्दासाठी मोठे धाडस करून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. शिवराय त्यांचे ते बलिदान विसरले नाहीत. त्यांनी प्रतापराव गुजर यांच्या मुलीचे लग्न आपला दुसरा मुलगा राजाराम यांच्याशी केले. अशा कितीतरी गोष्टी आहेत, त्या सांगाव्या तेवढ्या थोड्याच. त्यांनी आपल्या सेवकांची काळजी एखाद्या पित्याप्रमाणे घेतली. कडक शिस्त. महाराजांचे हेर खाते हे अतिशय सक्षम होते, हे आपण पाहिले आहेच. त्यांचे हेर हे फक्त परराज्यातील किंवा शत्रूच्या राज्यातीलच माहिती मिळवत होते असे नाही, तर ते आपल्या स्वराज्यातही कुठे काय चालले आहे याची सर्व माहिती शिवरायांना देत. आपल्या राजाला धोका देऊन शत्रूला जाऊन मिळणे किंवा मदत करणे याला फितुरी असे म्हणतात. राज्याला जेवढा शत्रूपासून धोका असतो तेवढाच तो फितुरांपासूनही असतो. म्हणून शिवरायांनी फितुरांना कडक शिक्षा ठेवली होती. त्यांची शिस्त कडक होती. सैनिकांनी रयतेला त्रास देऊ नये, रयतेला लुटू नये. आपल्या राज्यातीलच नव्हे तर स्वारीवर असताना परमुलुखातील रयतेलाही लुटू नये अशी त्यांची सैन्याला सक्त ताकीद होती. हा नियम कुणी मोडला तर त्याला कडक शिक्षा केली जात असे. दिलदार शिवराय. शिवराय पराक्रमाने शूर, थोर तर होतेच, तसेच मनानेही मोठे दिलदार होते. त्यांनी स्वराज्याचे कार्य करीत असताना सर्व जाती जमातींच्या, धर्मांच्या लोकांना जवळ केले. हे आपल्याला त्यांचे अष्टप्रधान मंडळ पाहिल्यानंतर लक्षात येते. ते व्यक्तीचे जात, धर्म हे न पाहता त्यांच्या अंगी असलेले गुण व त्याची योग्यता पाहून त्यास नोकरीवर ठेवत. शिवरायांचे आरमार हे भक्कम होते. ते ज्यांच्या जीवावर उभारले होते ते लोक कोळी, भंडारी अशा विविध जातींचे होते. तसेच त्यात मुस्लिमही होते. महार, रामोशी इत्यादी जातीतील मंडळींनाही त्यांनी स्वराज्याच्या कारभारात स्थान दिले होते. राज्यकारभार करण्याचे काम त्यांनी ब्राह्मण व प्रभू जमातींकडे सोपविले होते. शिवरायांच्या सैन्यात हेटकरी, मराठे, मुसलमान असे सर्व लोक होते. त्यांच्या पायदळातील नूर बेग हा एक प्रमुख सेनानी होता. महाराजांच्या आरमार दलातील प्रमुख अधिकारी
दौलत खान व सिद्दी मिसरी तसेच महाराजांचा स्वतःचा वकील काझी हैदर हे सर्वजण मुसलमान होते, पण हे सर्वजण स्वराज्याचे निष्ठावंत सेवक होते. कुतुबशहा हा मुस्लिम बादशाह व छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू राजा, या दोघांची गोवळकोंडा येथे बरोबरीच्या नात्याने झालेली भेट व त्यांनी एकमेकांना दिलेला मान सन्मान भारतीय समाजाला ऐक्याची नवी दिशा दाखवणारा होता. महाराजांचे सर्व शत्रू हे धर्माने मुस्लिम असले तरी त्यांनी मुस्लिम प्रांतात लढाईला गेल्यानंतर कधीच मशिदींची तोडफोड केली नाही किंवा त्यांचे नुकसान केले नाही. मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ म्हणजे कुराण शरीफ होय. या ग्रंथाची एखादी प्रत त्यांना मिळाल्यास अतिशय सन्मानपूर्वक ते आपल्या सैन्यातील मुस्लिम सैनिकाकडे देत किंवा दुसऱ्या मुस्लिम व्यक्तीला देत, परंतु ती कधीही फाडून टाकली किंवा फेकून दिली गेली नाही. तशी ताकीदच महाराजांनी आपल्या सैनिकांना दिली होती. सैनिकही त्याचे काटेकोरपणे पालन करीत होते. महाराजांनी किंवा त्यांच्या सैनिकांनी लढाईत हाती लागलेल्या कोणत्याही स्त्रीच्या अब्रूस कधीही धक्का लागू दिला नाही. महाराज परस्त्री मातेसमान मानत. उदार धार्मिक धोरण. महाराजांचे धर्माबद्दलचे धोरण हे उदार होते. त्यांनी आपला शत्रू मुस्लिम आहे म्हणून कधीही कोणत्याही मुस्लिम व्यक्तीचा तिरस्कार केला नाही. कुणी धर्म बदलला पण पुन्हा जर त्याला स्वतःच्या धर्मात परत यावे असे वाटले तर महाराज त्याला दूर लोटत नसत. बजाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांचा मेहुणा होता. तो विजापूरच्या आदिलशहाच्या चाकरीत होता. आदिलशहाने त्याला स्वतःच्या मुस्लिम धर्मात घेतले. जन्माने हिंदू असलेला बजाजी आता मुस्लिम झाला. तो विजापुरातच राहू लागला. त्याला तेथे सर्व गोष्टींचा उपभोग घेता येत होता. त्याला कशाचीही कमतरता भासत नसे. पण आपण आपला धर्म बदलला याबद्दल त्याला मनातून वाईट वाटे. या गोष्टीचा विचार करून करून त्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याने परत आपल्या स्वधर्मात म्हणजे हिंदू धर्मात परत यायचे ठरवले. तेव्हा शिवरायांनी त्याला स्वधर्मात घेतले. त्यांनी अशा कितीतरी जणांना परत स्वधर्मात घेतले होते. याचे मुख्य उदाहरण सांगायचे झाले तर ते नेतोजी पालकर यांचे सांगता येईल. नेतोजी पालकर. नेतोजी पालकर हे शिवरायांच्या सैन्याचे सेनापती होते. ते मोठे चपळ आणि शूर होते. नेतोजी म्हणजे शिवरायांचा उजवा हात होते. लोक त्यांना प्रति शिवाजी म्हणजेच दुसरा शिवाजी असे म्हणत. अफजल खानाच्या वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेतोजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. पन्हाळगड जिंकण्यासाठी शिवरायांनी रात्रीच गडावर छापा घातला. पण किल्लेदार सावध होता. त्यात नेतोजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना मदत करू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे 1000 माणसे मारली गेली. त्यावेळी महाराज नेतोजींवर चिडले आणि पत्राद्वारे वेळेस का धावून आला नाहीत असे म्हणून त्याला सेनापती पदावरून हाकलून दिले. त्याचा राग मनात धरून शिवरायांवर रुसून ते मुघलांना जाऊन मिळाले. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला. आता प्रति शिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेब बादशहाने त्याला अटक करून आग्र्यास पाठविण्यास सांगितले. 4 दिवस त्यांचे अतोनात हाल केले. त्यांना ते सहन होईना म्हणून अखेर त्यांनी धर्मांतरास मान्यता दिली. दिनांक 27 मार्च 1667 रोजी नेतोजी मुस्लिम झाले व त्यांना मोहम्मद कुली खान असे नाव देण्यात आले. ते आता बादशहाची चाकरी करू लागले. औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेतोजींना काबूल कंदाहारच्या मोहिमेवर पाठविण्यात आले. तेथे त्यांनी अनेक पराक्रम गाजविले. या दरम्यान 10 वर्षांचा काळ पूर्ण झाला. शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते. त्यावेळी त्याला प्रति शिवाजीची आठवण झाली. मग त्याने दिलेर खानासोबत नेतोजींना महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठविले. नेतोजीचे धर्मांतर झाले असले तरी त्यांच्या मनातील शिवरायांबद्दलचे प्रेम कमी झाले नव्हते. तो शिवरायांना व आपली मातृभूमी महाराष्ट्राला विसरला नव्हता. त्याला आपले पूर्वीचे आयुष्य आठवले. त्याचे मन भरून आले. त्याच्या मनात स्वराज्याचे व स्वधर्माचे प्रेम जागे झाले. आणि मे 1676 रोजी पश्चाताप होऊन नेतोजी पालकर मुघलांच्या छावणीतून पळून थेट शिवरायांजवळ गेले आणि ते महाराजांना म्हणाले, महाराज, मी दुसऱ्या धर्मात गेलो, पण मला आता परत आपल्या धर्मात यायचे आहे. मला नाही का पुन्हा आपल्या धर्मात येता येणार? शिवराय म्हणाले, का नाही? तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वधर्मात येऊ शकाल.
शिवरायांनी तत्परतेने शास्त्री आणि पंडित यांची बैठक भरवली. ते पंडितांना उद्देशून म्हणाले, पंडित हो, नेतोजी पालकरांना पुन्हा स्वधर्मात यायचे आहे. त्यांना अशा वेळी दूर करणे योग्य नव्हे व हा आपला धर्मही नव्हे. त्यांना जवळ घेणे हा आपला धर्म आहे. अशा प्रकारे 19 जून 1676 रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा स्वधर्मात घेतले. पुढे नेतोजी पालकराने अनेक वर्षे स्वराज्याची सेवा केली. मुलांनो, शिवरायांचे नाव आजही आदराने घेतले जाते. याचे कारण आहे त्यांची दूरदृष्टी आणि दिलदारपणा, त्यांचा पराक्रम आणि त्यांचा मुत्सद्दीपणा. रयतेचे रक्षण. महाराजांना किंवा त्यांच्या कुटुंबाला त्रास होतोय म्हणून महाराजांनी स्वराज्याचे कार्य हाती घेतले असे नव्हे, तर त्यांना रयतेची काळजी वाटत होती म्हणून त्यांनी हे कार्य हाती घेतले होते. त्यांनी नेहमीच रयतेच्या सुखाची काळजी प्रथम केली होती. शाइस्ता खान स्वराज्यावर चालून आला त्यावेळची गोष्ट. खानाची अफाट फौज लोकांची पिके तुडवत, लोकांचा छळ करत, त्यांचा मुलूख उद्ध्वस्त करत येऊ लागली. प्रजेवर खानाच्या फौजेकडून अत्याचार केले जात होते. प्रजा घाबरली होती. आता आपले काही खरे नाही असे त्यांना वाटू लागले होते. शिवरायांना प्रजेची चिंता वाटू लागली. त्यांनी आपल्या सरदारांना पत्रातून हुकूम सोडला, सर्व रयतेला घाटाखाली पाठवा. जिथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना पाठवा. हे काम करताना कोणत्याही प्रकारचा आळस अथवा उशीर करू नका. या कामासाठी रात्र पाहू नका की दिवस पाहू नका. जेवढे लवकर प्रजेला सुरक्षित ठिकाणी नेता येईल तेवढे न्या. गावोगावी फिरा. घाबरलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी आसरा मिळवून द्या. अशा परिस्थितीत जर मुघलांनी लोकांना कैद केले तर त्याचे पाप तुम्हाला लागेल. मुलांनो, यातून शिवरायांचे आपल्या प्रजेवर मातेसारखे असलेले प्रेम दिसून येते. चांगले ते केले. महाराज हे जुन्या परंपरा व विचार यांना महत्त्व देणारे असले तरी त्यांनी काही जुन्या गोष्टीतील वाईट टाकून दिले आणि नवीन चांगले निर्माण करण्याचा नेहमीच प्रयत्न केला. हाच त्यांच्या राज्यकारभाराचा विशेष गुण होता. मुलांनो, महाराजांनी राज्यकारभार सुरू करण्यापूर्वी देशमुख, देशपांडे व इनामदार यांना शेतकऱ्याकडून महसूल गोळा करण्याचा हक्क असे. ते शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त महसूल गोळा करत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे खूप हाल होत होते. हे महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी प्रथम महसूल गोळा करण्याची ही पद्धत बंद केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीनुसार शेतसारा ठरवून दिला. त्यापेक्षा जास्त शेतसारा वसूल करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक शिक्षा देण्यात आल्या. महाराजांपूर्वी वतनदारी पद्धत होती, म्हणजे एखाद्या लढाईत एखाद्याने पराक्रम गाजविला की त्याला बक्षीस म्हणून वतन दिले जात असे. वतनासाठी वतनदार एकमेकांशी भांडत. ही पद्धत स्वराज्यासाठी धोकादायक आहे असे शिवरायांचे मत होते. म्हणून महाराजांनी ही पद्धत बंद केली व रोख पगार देण्यास सुरुवात केली. सुभेदारापासून ते कमावीसदारापर्यंत, म्हणजे ज्याच्याकडे संस्थानाचा किंवा राज्याचा महसूल गोळा करण्याचा मक्ता असतो, अशा सर्व अधिकाऱ्यांना महाराजांनी रोख पगार देण्याची पद्धत सुरू केली. स्फूर्तिदाता. शिवरायांचे चरित्र म्हणजे सामान्यातील सामान्याला स्फूर्ती देणारे आहे. त्यांच्या चरित्रातून आपल्यालाही नवचैतन्य मिळते. काय होते महाराजांकडे स्वराज्य निर्माण करण्यासाठी? फक्त वडिलांना मिळालेली छोटीशी जहागिरी व काही जीवाला जीव देणारे मावळे. या तुटपुंज साहित्याच्या जोरावर त्यांनी स्वराज्य निर्माण केले. अशक्य ते शक्य करून दाखविले. महाराजांपेक्षा कितीतरी मोठे मराठा सरदार महाराष्ट्रात होते, पण त्यांना जे शक्य झाले नाही ते महाराजांनी करून दाखविले. म्हणूनच शिवरायांचे चरित्र पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटते आणि पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. जेवढे ऐकू, वाचू, सांगू तेवढी त्यातून अधिक अधिक प्रेरणा व स्फूर्ती मिळत जाते. मातृपितृभक्ती. शिवराय नेहमी मासाहेब जसे सांगतील तसे वागत असत. मासाहेबांच्या सर्व इच्छा त्यांनी पूर्ण केल्या. महाराजांना आपले वडील शहाजीराजे यांच्याविषयी खूप आदर होता. एकदा शहाजीराजे महाराजांना भेटण्यासाठी आले. शहाजीराजांना बघून शिवरायांना खूप आनंद झाला. त्यांनी वडिलांना पालखीत बसवले व त्यांचे जोडे आपल्या हातात घेऊन पालखीबरोबर ते चालू लागले. महाराजांना शहाजीराजांचा सहवास जास्त लाभला नसला तरी त्यांच्या मनात शहाजीराजांविषयी अपार प्रेम होते. शिवरायांनी जिजाबाई व शहाजीराजे
या थोर मातापित्यांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा व स्वप्न पूर्ण केले. साधू संतांचा आदर. शिवरायांची कुलदेवता ही तुळजापूरची भवानी माता होती. प्रत्येक सुखदुःखाच्या वेळी महाराज या देवीचे रूप प्रथम आठवत मगच कार्याला सुरुवात करत. महाराजांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस म्हणजे राज्याभिषेकाचा. राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी भवानी मातेचे दर्शन प्रथम घेतले होते. महाराजांची भवानी मातेवर अपार भक्ती होती. तसेच ते साधू संतांना फार मान देत. लोकांना चांगला उपदेश देण्याचे काम संत करत. त्यामुळे महाराज साधू संतांना मान देत. आपली मंदिरे शत्रूंनी उद्ध्वस्त केली म्हणून महाराजांनी कधीही शत्रूच्या मशिदी पाडल्या नाहीत. उलट महाराजांनी या मशिदींचे रक्षणच केले. त्यांना भगवद्गीता पूज्य होती. त्यांनी मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कुराण शरीफचाही मान राखला. परदेशातून आलेल्या ख्रिश्चन लोकांची चर्चसारखी प्रार्थना मंदिरेही भारतात होती. त्यांचाही मान महाराजांनी राखला. मुलांनो, यावरून आपल्या लक्षात येईल की महाराज हे कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नव्हते, तर ते वाईट प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध होते. शिवराय नेहमी हुशार विद्वान लोकांचा आदर करत. त्यांचा योग्य तो मान सन्मान करत. परमानंद, महान पंडित गागा भट्ट, धुंडीराज, भूषण इत्यादी स्वराज्यातील विद्वानांचा त्यांनी योग्य सत्कार केला. तसेच संत तुकाराम, समर्थ रामदास, बाबा याकूत, मौनी बाबा यांसारख्या साधू संतांचा, मौलवींचा, फकीरांचाही त्यांनी बहुमान केला. सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे हा शिवरायांचा बाणा होता. तो त्यांनी आयुष्यभर पाळला. मुरारबाजीचा अतुल पराक्रम. हत्तीवर अंबारीत बसलेल्या दिलेर खानाला पाहून मुरारबाजी चवताळला. कापा, तोडा, मुडदे पाडा असे म्हणत तो शत्रूवर धावून गेला. त्याची तलवार आणखी जास्तच वेगाने फिरू लागली. त्या तलवारीसमोर जो कोणी आला तो ठार झाला. या एकट्या वीराला पाहून मुघलांनी त्याला चारी बाजूंनी घेरले. आता हे सर्व एकट्या पडलेल्या मुरारबाजीवर हल्ला करणार तोच अंबारीतून दिलेर खान ओरडला, थांबा. मुघल थांबले. एक क्षण मागे सरले. त्याच क्षणी खान मुरारबाजीला उद्देशून म्हणाला, मुरारबाजी, तुझ्यासारखा शमशेर बहाद्दर मी आजपर्यंत पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये, कौल घे. बादशाह तुला सरदार करतील, जहागीर देतील, बक्षीस देतील. मी तुझ्यावर, तुझ्या पराक्रमावर बेहद खुश झालो आहे. मी सांगतोय तसे तू कर. पण त्याला कुठे माहीत होते की महाराजांच्या प्रत्येक मावळ्यात शिवाजी व स्वराज्याबद्दलचे प्रेम उफाळून वाहते आहे. महाराजांच्या एका शब्दावर जीव द्यायला तयार असणारी ही माणसे दिलेर खान विकत घेऊ पाहत होता. पण त्याला मुरारबाजीने आपल्या उत्तरातून महाराजांबद्दलचे प्रेम दाखवून दिले. रागाने त्याचे डोळे लाल झाले. तो चवताळून म्हणाला, अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे. तू दिलेला कौल किंवा सरदारकी आम्ही घेतो की काय? आम्हाला काय कमी आहे? शिवाजी महाराजांसारखा दयावान राजा असताना आम्हाला तुझी भीक नको आहे. तुझ्या बादशाची जहागीर हवी कोणाला? असे म्हणत मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो परत शत्रूवर तुटून पडला. आपल्या दिशेने मुरारबाजी येत आहे हे दिलेर खानला दिसले. तो त्याच्यापर्यंत पोहोचायच्या आतच दिलेर खानाने हत्तीवरील अंबारीतून बाण सोडला. तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला. त्याच क्षणी तो जमिनीवर धाडकन कोसळला. त्याच्या मावळ्यांनी त्याचा देह उचलला आणि त्याला बाले किल्ल्यात नेले. आपला नेता किल्लेदार मुरारबाजी पडला म्हणून काय झाले? आम्ही प्रत्येकजण आमच्या मुरारबाजी एवढेच शूर आहोत. आम्ही घाबरून किंवा खचून जाऊन रडत बसणाऱ्यांपैकी नाही. आम्ही हिंमत धरून लढतो असे म्हणून शिवरायांचे शूर मावळे न डगमगता परत मोठ्या जोमाने लढू लागले. मुरारबाजी गेल्याची बातमी शिवरायांना कळल्यावर ते फार दुःखी झाले. आधी बाजी प्रभू, आता मुरारबाजी असे माझे शूर मावळे एक एक करून मृत्युमुखी पडू लागले, तर त्या जिंकलेल्या किल्ल्यांना काहीही महत्त्व नाही. त्यांनी विचार केला, एक एक किल्ला लढवत ठेवायचा म्हटले
तर आपल्याकडे एवढे शूर मावळे व सरदार आहेत की आपण वर्षभर लढवत ठेवू. पण विनाकारण आपली सोन्यासारखी माणसे मरतील. किल्ला आज गेला तर उद्या घेऊ, पण एकदा गेलेली माणसे आपण परत मिळवू शकणार नाही. स्वदेशाभिमान. मुलांनो, आपल्याला माहीतच आहे की शिवराय हे शहाजीराजे या मातब्बर सरदाराचे पुत्र होते. त्यांना धनदौलतीची कमतरता नव्हती, पण लहानपणापासूनच त्यांच्या मनात गुलामगिरीबद्दल राग, द्वेष व तिरस्कार होता. त्यांच्या मनात नेहमी हा विचार येई की आपल्या देशात आपले स्वतःचे राज्य व्हावे, प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करता यावे, आपल्या मुलखात आपल्या मराठी भाषेला, आपल्या हिंदू धर्माला मान मिळावा. हे सर्व मिळवायचे असेल तर त्यासाठी आपले स्वतःचे राज्य असणे खूप गरजेचे आहे, हे महाराज ओळखून होते. म्हणून त्यांनी आपल्यापेक्षा ताकदवान असलेल्या बलाढ्य शत्रूंशी झुंज देऊन स्वराज्य स्थापन केले. स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा यांचा उद्धार व्हावा, सर्व जगात त्यांचे नाव व्हावे, म्हणून महाराज आयुष्यभर झटत राहिले आणि त्यात ते यशस्वीही झाले. शिवरायांना मायबोलीचा म्हणजे मराठी भाषेचा अभिमान होता. राज्यकारभारात मराठी शब्द वापरता यावेत म्हणून त्यांनी राजव्यवहार कोश या नावाचा ग्रंथ तयार करून घेतला. त्या काळी राज्यकारभारात पर्शियन व तुर्की शब्दांचा वापर होत असे. त्या शब्दांना पर्यायी मराठी शब्द या कोशात दिले होते. हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य निर्माण करणे हे शिवरायांचे स्वप्न होते. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे, मग ते कोणत्याही धर्माचे असोत किंवा कोणत्याही जातीचे असोत, त्यांचे राज्य ते हिंदवी स्वराज्य होय. असे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी व त्यांच्या मावळ्यांनी जीवाचे रान केले. महाराजांचे सर्व शत्रू बलाढ्य होते, पण शिवरायांनी कधीच हिंमत सोडली नाही किंवा ते त्या शत्रूंना घाबरले नाहीत. एकामागून एक संकटे येत होती, परंतु त्यांनी स्वाभिमान सोडून कधीच लाचारी पत्करली नाही. बादशहाच्या बाजूने लाखो लोक होते, तर महाराजांकडे अगदी थोडे लोक होते. आपल्यातीलच काही लोकांनी महाराजांना सुरुवातीला स्वराज्य स्थापनेच्या कार्यास विरोध केला होता. अनेकदा अनेकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता, पण शिवराय कधीही डगमगले नाहीत. त्यांनी नेहमी सत्याची व न्यायाची बाजू घेतली. मोठमोठ्या परकीय शत्रूंपुढे ते कधीच झुकले नाहीत. उलट त्यांच्या हल्ल्याला नेहमी महाराजांनी चोख उत्तर दिले. शिवरायांचे 8वे रूप. समोर सर्व पर्याय बंद झालेले आहेत असे वाटत असताना त्यातूनच एखादा मार्ग शोधून काढायचा. संकटांना घाबरून न जाता त्यांच्यावर मात करून पुढे जायचे. मोठ्यातील मोठ्या शत्रूशी आपल्या मर्यादित बळाने झुंज देत हळूहळू आपली ताकद वाढवत जायची. आपल्याबरोबर काम करणाऱ्या आपल्या साथीदारांना सतत उत्साह व नवी उमेद देत व गनिमी कावा करीत यश प्राप्त करायचे. हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते. आईवडिलांची नेहमी आज्ञा पाळणारा आदर्श पुत्र, येणाऱ्या संकटांचा विचार करून सावधपणे पावले टाकणारा नेता, सामान्य व्यक्तीतील गुण ओळखून त्यांना एकत्र आणणारा संघटक, नेहमी लोकांच्या कल्याणाचा विचार करून निर्णय घेणारा लोककल्याणकारी प्रशासक, हिमतीने कोणत्याही लढाईला तयार असणारा लढवय्या, शत्रूंचा नायनाट करणारा, सज्जनांना आपलेसा करणारा आणि एका नव्या युगाची सुरुवात करणारा, शिवशाहीचा निर्माता, असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. मुलांनो, महाराजांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला अनेक प्रकारच्या प्रेरणा मिळतात. शिवराय म्हणजे स्फूर्तीचा जिवंत झराच होते. त्यांच्याकडून आपण जेवढी स्फूर्ती घेऊ तेवढी कमीच आहे.